संजय राऊतांनी धरणगावच्या सभेमध्ये गुलाबराव पाटलांवर सडकून टीका केली आहे। 23 तारखेनंतर टपरीवाला पुन्हा टपरीवरच जाणार अशी टीका त्यांनी केली आहे। राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची चर्चा ही फक्त महाविकास आघाडी संदर्भात होते, महायुतीमध्ये होत नाही आणि त्यामुळे आता विरोधी पक्ष नेत्याची चर्चा करावी असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावलाय। अकोल्यामधील मूर्तिजापूरचे वंचितचे उमेदवार सुगत वाघमारे यांनी भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांना टोला लगावलाय। हरीश पिंपळे यांनी 15 वर्ष घर भरला, आता पुढचे 5 वर्ष कार्यकर्त्यांना समर्पित करणार असल्याची टीका वाघमारे यांनी केली आहे। अमरनाथच्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरे म्हणतात, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, चोरायला ते काही खेळणी आहेत का अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। आज पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, एखादी गोष्ट उभी करायला अक्कल लागते असा हल्लाबोल जुन्नरच्या सभेत शरद पवार यांनी अजित पवारांना उद्देशून टोला लगावलेला आहे। जिथे अक्कल लागत नाही याची जागा त्या लोकांना दाखवून द्यावी लागेल असंही ते म्हणाले। शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटलांवर जोरदार निशाणा साधलाय। वळसे पाटलांनी गद्दारी केली असा हल्लाबोल शरद पवार यांनी आंबेगावच्या सभेत केलेला आहे। महाविकास आघाडीच्या पुण्यामध्ये आज 2 जाहीर सभा होणार आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार या सभेला उपस्थित राहतील। खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये रमेश बागवे यांच्यासाठी ही सभा पार पडणार आहे। कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली। या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय। कणकवलीमध्ये महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचार सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। नकलीसेला म्हणणारे बेअकली असल्याचं त्यांनी म्हटलं आणि तसंच राणेंना साईज प्रमाणेच मंत्रिपद मिळालं होतं असं म्हणत त्यांनी राणेंवर सुद्धा टीकास्त्र डागलंय। बीडच्या केजमधील उमेदवार रमेश गालफाडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। बीड जिल्ह्यातील निवडणूक काळामध्ये राज ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे। बीडच्या गेवराईमध्ये मयुरी खेडकर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा होणार आहे। त्यापूर्वी मयुरी खेडकर यांनी शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली। जनता पाठिंबा देईल आणि आपलं विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। शरद पवार यांची चिंचवडमध्ये सभा होणार आहे। शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे या सभेमध्ये दुपारी 3 वाजता एकत्र पाहायला मिळतील। हवेली मतदारसंघात अशोक पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची जाहीर सभा पार पडणार आहे। नितीन गडकरी आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत। पलूस कडेगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी पलूसमध्ये गडकरी सभा घेतील। नंदुरबार शहरामध्ये आज काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची प्रचार सभा होणार आहे। ते आदिवासी विभागातील मतदारसंघाच्या प्रचारासाठी येतात। इंडिया गठबंधन की सरकार गोंदियामधील तिरोडाचे भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले हे प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे। त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला। पनवेलचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी कळंबोलीमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली। पनवेलकरांच्या विकासासाठी तुमच्या सर्वांची ताकद आणि पाठबळ हवं आहे असं प्रशांत ठाकूर म्हणाले। नवी मुंबईमधील बेलापूर विधानसभेमध्ये मनसेचे उमेदवार गजानन काळे यांच्या प्रचारामध्ये बॉन्ड पेपरचा वापर करण्यात आला। मनसे रेल्वे इंजिनमधून बसून ते प्रचार करतायत। निवडून आल्यानंतर काय करणार हे बॉन्ड पेपरवर लिहून घेत आहेत। त्यामुळे मनसेच्या या अनोख्या प्रचाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी वरळीमध्ये रॅली काढल्यानंतर संदीप देशपांडे यांनी जोरदार निशाणा साधला। एक काळ असा होता की बाळासाहेब ठाकरे यांना बाहेरच्या राज्यामध्ये भाषणासाठी बोलावलं जायचं। आज परिस्थिती अशी आहे की यांना तेलंगणमधून लोक बोलवावी लागतात असा निशाणा देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावलाय। मनसे गुजरातच्या भूमिपुत्रासाठी लढते, महाराष्ट्राच्या भूमिपुत्रासाठी नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। वरळीमध्ये प्रचार रॅलीमध्ये ते बोलत होते। देवेंद्र फडणवीसांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यातील 70 लाख रामोशी समाज महायुतीच्या मागे आहे असे राजे उमाजी नाईक महामंडळाचे अध्यक्ष दौलत नाना चितोळे यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेस सरकारनं रामोशी, बेरड, बेडर समाज मातीमध्ये काढले, मात्र महायुतीनं समाजाच्या 13 मागण्या मान्य केल्या असंही ते म्हणाले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी होण्याकरता जनतेला जर लाथ मारत असतील तर जनतेने यांना लाथ मारावी अशी जोरदार टीका संभाजीराजे छत्रपती यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली आहे। शरद पवार जातीपातीचं राजकारण करतात असं वाटत नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्यासोबत आम्ही राहिलेलो आहे। कोणताही पक्ष उमेदवार देताना जातीचा विचार करतो, त्यामुळे शरद पवार यांच्यावर झालेला आरोप मान्य नाही। मात्र काँग्रेसनं जातीवाद संपवलेला नाही, तो संपुष्टात यावा अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली आहे।
शिरूर हवेली मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारासाठी भाऊ कदमांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी लवकरच घोडगंगा साखर कारखाना सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली। पुण्यामधील निवडणूक आयोगाचे अधिकारी ईव्हीएमची माहिती देण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी केलेला आहे। निवडणूक आयोगाकडे ही तक्रार करण्यात आली। पुण्यातील निवडणूक अधिकारी निष्पक्ष नाहीत असा आरोप सुद्धा करण्यात आला। दिवाण सरकार जाणार हे लोकांना कळून चुकलेलं आहे। उद्धव ठाकरे साहेबांना त्रास देण्यासाठी त्यांच्या बॅगात 2 दिवस तपासले अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे। बीडमध्ये महायुतीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये ठिणगी पडलेली आहे। राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। मात्र आष्टीमध्ये महायुतीचं तिकीट बाळासाहेब आजबे यांनी कसं मिळवलं याचे पुरावे असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे। मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो असं मोठं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं होतं। रावसाहेब दानवे यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे। आमची लढाई आर्वीचे उमेदवार वानखेडे यांच्यासोबत नसून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे असं विधान वर्धेचे खासदार अमर काळे यांनी केलेलं आहे। आर्वी मतदारसंघामध्ये अमर काळे यांच्या पत्नी मयुरा काळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। लोकसभेमध्ये धक्का बसला म्हणून महायुतीनं लाडकी बहीण योजना आणली असा टोला शरद पवार यांनी लगावलेला आहे। तसंच 1500 रुपये दिले, मात्र आता बहिणीच्या रक्षणाची गरज असल्याचं सांगत आम्हाला साथ दिल्यास महिलांना 3000 रुपये देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्यामध्ये बदल करण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत अशी टीका शरद पवार यांनी केली। घटनेमध्ये बदल करण्यासाठी भाजपला 400 खासदार पाहिजेत असा टोलाही त्यांनी लगावलाय। लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीनं लोकांची दिशाभूल करून खोटा प्रचार केला, पण दुसऱ्यांदा ही जनता फसणार नाही। शरद पवार यांनी केंद्रामध्ये मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी आणि मराठा समाजासाठी काहीही केलं नाही अशी टीका पियुष गोयल यांनी केली आहे। मनोज जरांगे आपल्याबरोबरच आहेत अशी जाहीर कबुली छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे। बीडमध्ये गेवराई मतदारसंघात पूजा मोरे यांच्या प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते। नागपूरमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चानं सकल मराठा बांधवांना आवाहन केले। आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला फसवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या कुणालाही मतदान करू नका अशी भूमिका ठोक मोर्चानं जाहीर केली आहे। बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राहुल लोणीकरांना फटका बसलाय। मराठा समाजाची कांड्यावर मुसळ्या इतकी मतं आहेत असं विधान त्यांनी केलं। बॅग चेक करणं हा निवडणूक आयोगाचा विषय आहे, त्यामुळे या संदर्भात राजकीय बाऊ करू नये आणि अशा गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे असा सल्ला रिबाई आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलेला आहे। यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली। पटोलेंचं हेलिकॉप्टर दाखल होताच भरारी पथक तपासण्यासाठी पोहोचलं, मात्र तपासणी दरम्यान पटोले यांच्याकडे कुठलंही साहित्य आढळून आलेलं नाही। नांदेडमध्ये फडणवीसांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली। निवडणूक विभागाकडून हेलिकॉप्टर आणि बॅगेची तपासणी करण्यात आली। सभेमध्ये जात असताना निवडणूक विभागाकडून त्याची बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली। अजित पवार यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली। अजित पवार यांच्या बॅगेची आणि हेलिकॉप्टरची तपासणी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली। साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई ताफ्यामधील गाड्यांची तपासणी करण्यात आली। साताऱ्यामधील हेळवाक इथल्या गावामध्ये भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची तपासणी करत त्यांची चौकशी केली। बीडमधल्या माजलगावमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी अपक्ष उमेदवार रमेश आडसरकर यांना पाठिंबा दिलाय। त्यामुळे बंडखोर रमेश आडसरकर यांची ताकद वाढली आहे आणि त्यामुळे विरोधी उमेदवारांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। शिवसेना आणि मैदानाचं एक भावनिक नातं आहे। या ऐतिहासिक मैदानावर उद्धव ठाकरे यांची जोरदार सभा होईल असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाला भेट दिली। दरम्यान पारंपरिक पक्षांनी जनतेसाठी काहीही केलेलं नाही, त्यामुळे प्रस्थापित सोडून इतरांनाही संधी मिळायला हवी असं त्यांनी म्हटलंय। राहुरी तालुक्यातील बांबुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी हजेरी लावली। दरम्यान जबाबदारी टाकल्यानंतर माझ्या पक्षाचा आमदार जनतेसाठी कष्ट करतो, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर विश्वास पुन्हा दाखवा असं आवाहन शरद पवार यांनी केलंय। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 43 मतदारसंघांमध्ये 66.51% इतकं मतदान झालंय, तर लोहर अडगा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 73.21% इतकं मतदान झालंय। हजारीबाग या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 59.13% इतकं मतदान झालंय।
वायनाड पोटनिवडणुकीचं मतदान संपन्न झालेलं आहे. प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्या होत्या. वायनाडमध्ये 64.24% मतदान झालंय. राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढू लागलाय. नाशिकमध्ये 11 अंश सेल्सिअस तर पुण्यामध्ये 14 अंश सेल्सिअस इतकं तापमानाची नोंद झालेली आहे. रत्नागिरीमध्ये गारठा वाढू लागलाय. मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांचं तापमान हे 20 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले. मुंबईमध्ये तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तापमानामध्ये होत असलेल्या बदलाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय. सर्दी, खोकला आणि घशाचे विकार तसंच अंगदुखी या आजारांचं प्रमाण वाढलंय. मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमान कमी झालंय. हवेमध्ये गारवा निर्माण झालाय. मात्र आता मुंबईमधील कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.